त्यांनी तर खूप कष्ट घेतले. म्हणजे 60 वर्षात पण माणूस एवढं काम करतोय. सॉरी 50 व्हायचे सर, मजा गेली सरांची. लगेच कसं 60 का. गुड मॉर्निंग, सुप्रभात. प्रशांत नावटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज सकाळ रुद्रला स्कूलला सोडवण्यापासून झालेली आणि त्यानंतर मला निघायचं होतं शूटला आणि काही इक्विपमेंट लागत होते म्हणून मी नांदेड सिटीत आलो होतो. फक्त आता नांदेड सिटीतून निघालो आहे. आता पोचणार घरी आणि त्यानंतर मी निघणार आहे. एक इंडस्ट्रीयल शूट आहे भोसरी साईडला, तर तिकडं. चला आता आपण आधी जाऊ घरी, आंघोळ वगैरे करतो आणि मग निघू आपल्या कामासाठी निघूयात. क्लायमेट खूप मस्त आहे आज, भारी वाटत होती सकाळी सकाळी. चला निघू घरी. तर आता पोचलो आहे घरी. आता आवरतो, आंघोळ वगैरे करतो आणि मग निघू शूटला. तर आवरून वगैरे झाले. आता मस्तपैकी चहा घेतो आणि मग निघू आपण शूटला. चला आवरतो. चला तर मग निघूयात आता आपण शूटला. बरंच मटेरियल घ्यायचं आज. चला तर मग आता आपण निघालो भोसरीला. किती वेळ लागतो बघू, ट्रॅफिक नसावं, बाकी काही नाही. पोचल्यावर भेटूया. तर आता मी भोसरीमध्ये पोचलो. तर आपल्याला शूटिंगच्या लोकेशनला पोचलो. इथं आपल्याला शूट आहे या कंपनीचं. चला राजेश सर म्हणून आहे ते येतो, त्यांची वाट बघू. मग आपलं आता इथे शूट चालू करूया. तर आता आम्ही शूटला पोचलो आहे. आज माझ्यासोबत राजेश सर आहेत, जुने मित्र आहेत माझे. आणि आता आम्ही इथे शूट करणार आहे. आता अशी कंपनी. तर चला करूया शूट आता. तर इथं पोचलो. आता सर म्हणले नाश्ता करून घेऊ आपण आधी. तर ते म्हणले पार्सल आणले, पार्सलच खाऊन घेऊ. आता घेतो इडली आणि सांबार खाऊन. चला मग. त्या व्हिडिओला तर शूट झालेली आहे आणि त्या सरांसंग डिस्कशन केलं आहे की कोऑर्डिनेटर आहेत आम्हाला आज. स्क्रिप्ट वगैरे थोडीफार त्यांनी लिहिली आहे आणि तसं आता आम्ही शूट करणार आहे. चला बघूयात मग आता काय काय होतं. इंडस्ट्रीयल शूट करायला आलं ना की जुन्या आठवणी परत ताज्या होतात. ITI केला होता, त्यानंतर मग 2006-07ला जॉबला लागलो होतो आणि 7 नाही 8-9ला जॉबला लागलो होतो आणि 3 ते 4 वर्ष ARAI कंपनीमध्ये जॉब पण केला होता. पण सुट्ट्या जास्त झाल्या भरपूर वडिलांच्या वेळेस, त्याच्यामुळं मग काय परमनंटचं चान्सेस तिथं झालं नाही माझा. तर म्हणून मग इथं असं आलं की मग त्या जुन्या आठवणी ताज्या होतात. परत मजा होती कंपनीमध्ये, खरंच मजा होती. आणि फोटोग्राफी तर भारीच आहे, कधी चालायचं. आता जे आपण ठरवतो ते कधीच होत नसतं, कारण देवाने सगळं नियोजन केलेलं असतं. काय करायचं आहे ते चालायचं. ही आता ही कंपनी. सरांनी आज माझी सोय एकदम व्यवस्थित केलेली आहे. चहा बिस्किट वगैरे सर्व अशी भारी सोय सरांनी करून ठेवली आपली आज. वा वा, असेच फोटोग्राफर सोबत राहिले. किंवा आपला कॅमेरा सेट करून आणि करूया शूटला सुरुवात. तर आपला कॅमेरा वगैरे सेट झाला आहे आणि आपण करणार आता शूटला स्टार्ट. चला करूया शूट आता. फुल ग्रुप फोटो, आता यांचा ग्रुप फोटो चालू आहे नियोजन. आणि टीम खूप मोठी आहे आणि मालक इथे कंपनीची. आता शूटची तयारी चालली. आता ग्रुप फोटो यांचा बघू आता कसे अरेंज होत आहेत आणि काय होतं आता एवढा मोठा यांचा ग्रुप अरेंज केला आहे आम्ही सरांनी. सर तसे खूप मोठे कलाकार आहेत. आता त्यांनी एवढा मोठा ग्रुप अरेंज केलेला आहे. चालला आता प्रयत्न, बघूयात आता किती आनंदी तिथे सगळे स्टाफ. मजा यांची. शूट चालू केलं आहे, फार घामाघूम झालं आहे कारण आतमध्ये खूप गरम होतं इथं. चालू आहे काय गरम होतं इथं. आता दूध केलं तर काय अक्षरशः घाम निघले आता शूट करून करून. पाणी पिऊ म्हटलं जरा. बराच वेळ लागणार आहे शूटला अजून.
तसंच राहिले सरांचं चालू उडून फुलान घामाघूम विसरायला नको एवढं गरम होते आता इथं. आता बहुतेक झालं तर आमची जेवायची सुट्टी होईल म्हणजे लंच ब्रेक होणार आहे आता. तर थांबता इतकं शूट चालू राहतं आहे काय माहिती. आता आमची झाली जेवायची सुट्टी. फुलं असं शिफ्टमध्ये कामाला असल्यासारखं वाटायला लागले कंपनीत आल्यावर आम्हाला. सरांना मला सरांनी तर खूप कष्ट घेतले. म्हणजे 60 वर्षात पण माणूस एवढं काम करतोय. सॉरी 50 व्हायचे सर. मजा केली सरांची. लगेच कसं 60 का. चला तर जेवून घेऊ. तर आता आम्ही आलो जेवायला इथं भोसरीमध्ये सावतामाळे हॉटेलला. चला पण घेऊ जेवून आता पटकन. मसाला वगैरे नको वाटतं. मी त्या रोटी खाल्ल्या ना मैदा जेवून वगैरे आम्ही आलो आहे. आता करूया शूटला सुरुवात. चला मग मस्तपैकी जेवण झाले. न आवडणारं मला जेवण होतं राईस प्लेट. चला करू सुरुवात. कॅमेरा आता एवढे कष्ट घेतोय ना हातवा हलवायला. आता काय विचारायचं नको. रिस्की वर्कशॉपमध्ये काम करायचं म्हणजे खूप रिस्की काम असतं. बघा आता यांचं चालू आहे काही ना काही. तर फायनली पॅकअप झाले आपलं आता. तर आवरूयात आणि पॅकअप करूयात. आता कॅमेरा ठेवतो रूममध्ये. वॉटर लाईट घेतो आवरून मग निघू आपण घेतो. चला. आणि आला मस्तपैकी चहा पिणारे आता. दादाचा चहा एक नंबर आहे. आम्ही दुसऱ्यांदा परत घेतो आहे. सरांना आवडला म्हणजे विशेष नाही. मग घेतला अजून एकदा चहा आणि तो पण ब्लॅक टी. सरांनी बरंच काही शिकवलं आहे मला. हो, चांगल्या गोष्टी चांगल्या गोष्टी शिकवतात. चांगल्या गोष्टी शिकवतात. आता करू वाईट गोष्टी वाईट गोष्टींपासून सर पण लागले मी पण लागले. उरकतो गाडीवर मटेरियल ठेवले आणि आता आपण निघूयात घरी. तर खूपच जमले. मग एक जाता आता काम बघू तिथं गेलं तर जाणार. चला निघूयात आता. जरा गार वारं लागलं की एवढं बरं वाटलं. खूपच वाटायला लागलं कारण एवढं गरम होत होतं ना तिथं काय विचारायला. आणि एक गोष्ट सांगायची अशी होती की 90% बाहेरची माणसं फक्त 5 ते 10% फक्त मराठी माणसं आणि महाराष्ट्रातली माणसं होती. बाकी सर्व कर्नाटकची माणसं तिथं कामासाठी होती. हे कसं घडतंय काय घडतं ज्याचं त्यालाच माहिती. चला निघूयात आता आपण आपल्या वाटेला पुढं. तर घरी निघालो. लागलं फाटक आणि मग थांबावं लागलं. रेल्वे जास्त करून काही गेल्याशिवाय तर काय फाटक लवकर उघडायचं नाही. आता बघूया फाटक उघडच्या तर आता एक 5 ते 10 मिनटं घरी पोचू. आता खूप दमलो. बघू आता काम तर भरपूर आहे. काय होतं छोटी टिकं काय आता आराम तर करायची इच्छा आहे. बघू आता घरी गेल्यावर सर्व काय करायचं. तर आता पोचलो आहे घरी. तर आता थोडा आराम करू आणि मग परत एक काम आहे ते कामासाठी निघूया. तर आता फ्रेश वगैरे मी झालो आहे आणि आता पुढील 10 दिवस तरी बहुतेक रुद्र ब्लॉगमध्ये दिसणार नाही आहे कारण त्याची आता एक्झाम चालू होणार आहे 6 तारखेपासून ना बघा. तर त्यामुळे आता तो शक्यतो कमीच असेल ब्लॉगमध्ये. तर मी घेतो आवरून जरा आता भेटू आपण परत. भूक लागत खाई. तर चला आता खूप भूक लागली. आता जेवून घेऊ. काय केले जेवायला बघू आता. खूप दमदार झालं गरमीमुळे. जेवण आता मस्तपैकी जेवायला आईने पिठलं भाकरी केलेली आहे. मस्तपैकी आता घेऊयात आता जेवून आपण. खूप भूक लागली आज. दुपारी तर बघितलंच तुम्ही राईस प्लेट खाल्ली. कसली राईस प्लेट होती एक नंबर. मस्त जेवायचं आता घरी. पोटभर मस्तपैकी पिठलं आणि भाकर खाल्ली. आता आराम करूयात.
आजच्या व्लॉगला आपण इथेच समाप्त करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद. शुभरात्री. गुड नाईट.